Hello guys, it is English teacher channel for good English. भाषा बोलताना आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की वाक्य कुठून सुरू करावं किंवा प्रश्न कुठून सुरू करावा. आणि लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये तुम्हाला अगोदर प्रश्न विचारावा लागेल, नंतर उत्तर. प्रश्नामध्येच अर्ध उत्तर असतं. म्हणजे प्रश्न विचारणं ही कठीण गोष्ट आहे आणि लँग्वेज लर्निंग प्रोसेसमध्ये सुरुवातीला प्रश्न विचारले गेले पाहिजे असं मला वाटतं. तर प्रश्न विचारण्यासाठी आपली मदर टंग असते. मदर टंगवरून आपण भाषेचा सेन्स घेत असतो पहिल्या टप्प्यामध्ये. नंतर मदर टंग हा अडथळा निर्माण होऊ शकतो वरच्या लेवलला भाषा बोलण्यासाठी. परंतु बेसिक लेवलला आपण मदर टंगचा सेन्स घेतो आणि दुसरी भाषा शिकतो. म्हणजे एक पॅरलल सेन्स घेतो की याचा अर्थ काय होतो किंवा या क्रियापदाचा अर्थ आपल्या भाषेत काय होतो, इंग्लिशमध्ये काय होतं. सर्व स्ट्रक्चर जुळणार नाही. मराठी टू इंग्लिश सर्व स्ट्रक्चर जुळणार नाही, कारण जॉग्राफिकल एरियाज डिफरंट आहेत. प्रोनाऊन्सिएशन्स त्यांचे वेगळे आहेत किंवा त्यांच्या काही कल्चर वेगळे आहे, आपलं कल्चर वेगळे आहे. म्हणजे सर्व गोष्टी माहीत होणार नाही. परंतु एक जो भाषेचा मुख्य जो आधार असतो तो म्हणजे मिनिंग आणि क्रियापदाचा चेहरा, द फेस ऑफ द वर्ब, तो महत्त्वाचा असतो. आणि तो आपण मॅच करतो पहिल्या स्टेजला लँग्वेज लर्निंगमध्ये. आणि भाषा एकदा शिकलो मग नंतर आपण प्रत्येक वेळेस मातृभाषेचा विचार करत नाही. मग आजच्या टॉपिकमध्ये आपण इंग्रजी वाक्य कसं बनवावं हा एक विषय आहे. आणि जर मराठी वाक्य दिलं असेल तर त्याचं इंग्रजी ट्रान्सलेट कसं करावं या दोन गोष्टी आपण शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाऊ टू ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश. लेट अस बिगिन. आता आपले अनेक व्हिडिओ लेक्चर्स झालेले आहेत, त्याच्यामध्ये या गोष्टी काही नवीन नाही. हे 9 टेन्स आहेत. 9 टेन्सेसमध्ये आपण 12 घेत नाही, 3 वेगळा अभ्यास करतो. पण भाषाचा पहिला जो टप्पा आहे त्याच्यामध्ये भाषा येणं, वाक्यरचना येणं, या गोष्टी आपण क्रियापद आपण ओळखतो. जातो, गेलो, जाणार, जात आहे, जात होतो, जात असेल, गेलो आहे, गेलो होतो, गेलो असेल, हा सेन्स आहे. मग याच्यावरून आपण वाक्य बनवतो. परंतु हे म्हणजे काही पूर्ण जग आहे असं नाही. तर याच्या पलीकडे पण इम्परेटिव्ज आहेत, काही मॉडल्स आहेत. म्हणजे while speaking or while translating the sentences, we see the sense, we see the face of the verb in the sentence. There may be different types of sentences. It may be imperative, it may be a question, it may be a statement, or it may be short question. म्हणजे वाक्याचा प्रकार कोणता आहे, त्याच्यात अर्थ काय आहे, या गोष्टीचा आपण अभ्यास करत असतो आणि त्यानुसार आपण भाषा बोलतो किंवा वाक्य लिहितो. तर त्यासाठी सुरुवातीचा सेन्स आपला टेन्स असतो, त्यानंतर वाक्याचा टाईप असतो, त्यानुसार आपण मग किंवा मॉडल्स असतात आणि निगेटिव्स किंवा वर्बल क्वेश्चनसाठी आपण हेल्पिंग वर्ब्स घेतो. या गोष्टी आपण मुख्यतः आपल्याजवळ ठेवतो की त्याचा काळ कोणता, वाक्याचा प्रकार कोणता आहे, इम्परेटिव्ह आहे का, काय मॉडल आहे. मग काळाचा काही प्रश्न नाही. मॉडल्समध्ये मॉडलवर वापरताना वेगळं स्ट्रक्चर असतं. नंतर निगेटिव्ह करताना आपल्याला त्या काळाचा सहाय्यक घ्यावा लागतो इथे आणि कर्त्याप्रमाणे घ्यावा लागतो. ऑल द टाईम कीप दिस सेन्स सब्जेक्ट्स किंवा सब्जेक्ट कोणता आहे आणि काळ कोणता आहे. तृतीय पुरुषी असेल ही डझंट येईल, ही डझंट नो, इथे डिडंट नो येईल, ही विल नॉट एबल टू डू. अशा प्रकारे ही इज नॉट रायटिंग. म्हणजे डू, डज, डीड हा सेन्स आहे आणि कर्त्यानुसार तो आहे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट तुमचा आहे. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ट्रान्सलेशन करताना या गोष्टीचा आपल्याला सेन्स ठेवावा लागतो. भाषांतर करणं म्हणजे काय, भाषा नाजूक असते आणि भाषेमध्ये चेहरा असतो. त्या चेहऱ्यानुसार आणि कर्त्यानुसार सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, निगेटिव्ह किंवा त्याचं व्हर्बल आणि सहाय्यक क्रियापद कोणतं वापरायचं, या सर्व गोष्टी भाषा शिकणाऱ्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि फक्त काळ शिकून चालणार नाही. तर बघा, त्या काळाचे प्रश्न बनवायचा असेल तर हे सहाय्यक क्रियापद तुम्हाला घ्यावं लागतील.
उत्तर लिहायचे असेल तर सब्जेक्ट प्लस V2, सब्जेक्ट प्लस V1, SES, सब्जेक्ट प्लस शॅल विल पर V1 असं स्ट्रक्चर आहे. आणि हे त्या त्या काळाचे सहाय्यक क्रियापद आहेत. सहाय्यक क्रियापद हे अतिशय महत्त्वाचे आहेत. भाषा बोलण्यासाठी तुम्हाला सहाय्यक क्रियापदं लागतीलच, आणि निगेटिव्ह करताना पण लागतील, प्रश्न करताना पण लागतील. आणि या काळाप्रमाणे आहेत. याच्या बाहेर पण अजून काय आहेत, मॉडल वर्ब्स आहेत. त्यानुसार आपण भाषाही शिकत असतो. तर भाषा शिकणं हे कौशल्य आहे, आणि चांगली भाषा बोलणं हा एक प्रतिष्ठेचा विषय असतो, एक स्टेटस त्या व्यक्तीचा असतो, आणि एक चांगला वक्ता पुढे प्रसिद्ध होतो किंवा तो त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो. लँग्वेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अनेक विषय सहज समजू शकतात. लेक्चर ऐकल्यानंतर आपल्या भाषेमध्ये ते लेक्चर्स तुम्ही लिहू शकतात, किंवा इंग्रजी भाषा आल्यानंतर हायर एज्युकेशनमधले बरेच प्रॉब्लेम्स मिटतात. आणि इंग्रजी शिकायला फार काही वेळ द्यावा लागतो असं काही नाही. साधारणपणे रोज 20-25 मिनटं द्या, किंवा दिवसभरातून घरातले वाक्य ट्रान्सलेट करा. आईवडील बोलतात ते त्याचं इंग्लिशमध्ये करा. कोण समाजात काय बोलत असेल त्याचं मराठी टू इंग्लिश करा, काही वेळेस इंग्लिश टू मराठी करा. अशा गोष्टी करत असलं आणि इंटरेस्ट जर ठेवला, कुठली कला शिकण्यासाठी त्यात आवड असावी लागते. म्हणून आवड आपण ठेवा, आणि या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत भाषांतर करताना. आता हे बघा, त्या त्या काळाचे सहाय्यक क्रियापद दिलेले आहेत. हे काळ मी काय सांगत नाही. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, आणि प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. याच्यानुसार आपण तो सेन्स शिकलेलो आहे. अनेक व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत, प्रॅक्टिस झालेले आहे टेन्सची. ते व्हिडिओ लेक्चर्स बघा तुम्ही, त्याच्याने तुम्हाला समजेल. तर अशा गोष्टी आपल्याला वापराव्या लागतील. आज आपण 33 वाक्य घेणार आहोत. 33 वाक्य आपण घेतलेले. त्या 33 वाक्यामध्ये वेगवेगळ्या छटा घेतलेल्या आहेत, वेगवेगळे अर्थ घेतले आहेत क्रियापदांचे. आणि या 33 वाक्य जर तुम्हाला करता आले भाषांतर, तर समजायचं की आपल्याला भाषा बऱ्यापैकी आता समजायला लागलेली. आणि समजत नसेल तर प्रयत्न करायचा आहे आणि ट्रान्सलेशन करायचं आहे. मराठी टू इंग्लिश आपण भाषांतर करणार आहोत. 33 वाक्य आपण आता घेतोय, त्यांचं भाषांतर करतोय. त्याच्यात व्यवस्थित अर्थ बघा, क्रियापद बघा. ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू इंग्लिश. वाक्यातील चेहरा पाहून, क्रियापदाचा एक चेहरा असतो, तो पाहून आपण भाषांतर करत असतो. तर तो वाक्याचा जो सेन्स आहे तो मॉडल वर्ब आहे का मग इम्पेरेटिव्ह आहे का फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे, या गोष्टी आपण एका सेकंदात ओळखतो. म्हणजे तो वाक्यातला एक चेहरा आपण बघतो आणि त्याचं भाषांतर करत असतो. पहिलं वाक्य, त्याने पुस्तक केव्हा दाखवले. आता ला ली लेलो आपल्या शिकवल्याप्रमाणे मागील व्हिडिओ लेक्चर्स बघा तुम्ही. आता ला ली लेलो आहे म्हणजे हा सिंपल पास्टचं वाक्य. प्रश्न असेल तर डीडने करावं लागेल, उत्तर असेल तर सब्जेक्ट प्लस V2 घ्यावं लागेल. हा प्रश्न आहे, वेन डीड ही शो अ बुक. त्याने पुस्तक केव्हा दाखवले. 2, तो उडी मारतो का. इथे WH शब्द नाही आहे. का, केव्हा, कसे, कोठे, केव्हा, कोणाबरोबर, WH नाही आहे, फक्त वर्बल आहे. तो उडी मारतो का, आणि कर्ता तृतीय पुरुषी आहे आणि तो ते तात आहे. डज ही जम्प असं होईल याचं, डज ही जम्प. 3, आम्ही कामात व्यस्त केव्हा होतो. आता इथे मेन वर्ब टू बीज आहे. वेअर हे इथलं मेन वर्ब आहे. वेन वेअर वी बिझी इन वर्क असं होईल, कारण इतर कुठलं असणे, होते अशा प्रकारचे क्रियापद असले आहेत तर टू बी हाच मेन वर्ब त्या ठिकाणी असतो. 4, तुला काय वाटते. तो ते तात शेवटी सिंपल प्रेझेंट आहे आणि प्रश्न आहे. प्रश्न असेल डू डजने होईल, उत्तर असेल सब्जेक्ट प्लस V1 किंवा SESने होईल. तुला काय वाटते, व्हॉट डू यू थिंक. ती गृहपाठ करते का. येस नो क्वेश्चन आहे, वर्बल आहे. डज शी डू होमवर्क, सिंपल प्रेझेंट आहे.
ती खोली साफ करत होती का, म्हणजे क्रिया चालू होती भूतकाळात, म्हणजे पास्ट कंटिन्युअस आहे. वॉज सी क्लिनिंग द रूम. मुले सामना केव्हा जिंकले होते. आता जिंकले होते हा पास्ट परफेक्ट आहे, कारण जिंकले म्हणजे सिंपल पास्ट आपलं झालेलं आहे. मागील व्हिडिओ लेक्चर बघा तुम्ही, टेन्स, त्याच्यात आपण प्रॅक्टिस एक्झरसाइज ऑफ टेन्स, त्याच्यात सिंपल पास्ट आणि तिन्ही परफेक्ट टेन्सेस यांचं आपण कॉम्बिनेशन केलं होतं. मुले सामना केव्हा जिंकले होते. वेन हॅड बॉईज वॉन अ मॅच किंवा द मॅच. आम्ही नव्या घरात का प्रवेश केला. का प्रवेश केला साधा भूतकाळ आहे, ला लिहिलेलं आलेलं आहे शेवटी, आणि का म्हणजे WH आहे. वाय डीड वी एंटर इन अ न्यू होम. आपलं होम असेल तर होम, दुसऱ्याचं असेल तर हाऊस. मी काम कधी संपवेल, सिंपल फ्युचर आहे. व्हेन विल आय फिनिश माय वर्क किंवा व्हेन विल आय फायनलाइज माय वर्क. नेक्स्ट, मुले खिचडी करू शकतात का. आता इथे मॉडेलवर आहे, शकण्याची क्रिया आहे. आता करणे, मग याला पण दोन शब्द इथे येऊ शकतील, प्रिपेअर और कुक. कॅन बॉईज कुक खिचडी और कॅन बॉईज प्रिपेअर. प्रिपेअर परफेक्ट होणार नाही, पण कॅन बॉईज कुक खिचडी. खिचडी आपण जसा तसा वापरलेला आहे, राईस न वापरता, लोकल सेन्स लक्षात घेऊन. 11, कोणाचे घर स्वच्छ आहे. आता हुज, इथे टू बी हेच मेन वर्ब आहे. हुज हाऊस इज क्लीन. मला माहीत नाही, आय डोंट नो. आता मला माहीत नाही, इथे काय तो ते तात आलेलं नाही, पण तरी साधा वर्तमान काळाचा एक सेन्स आपण बोलण्यावरून लक्षात येतो. सर्वच काही कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकली भाषेमध्ये चालत नाही की तो ते तात आला पाहिजे म्हणजेच प्रेझेंट आहे. मला माहीत नाही, आय डोंट नो, आणि आय डिडंट नो, मला माहीत नव्हते, असा सेन्स असतो. मग इथे कसं येईल, हुज हाऊस इज क्लीन, आय डोंट नो. आम्ही प्रयत्न का करावा. वा शेवटी आला म्हणजे तो शूड आहे. वाय शूड वी ट्राय. 13, त्यांनी माझ्यासाठी किती शर्ट्स विकत घेतली आहेत. घेतली आहेत, घेतली म्हणजे सिंपल पास्ट आणि घेतली आहेत म्हणजे परफेक्ट पास्ट. त्याने माझ्यासाठी किती शर्ट्स विकत घेतले आहेत. हाऊ मेनी शर्ट्स हॅज ही बॉट फॉर मी. कारण इथे करता ही आहे म्हणून आपण हॅज वापरला. हॅव आणि हॅज ही सहाय्यक क्रियापद असतात परफेक्ट प्रेझेंटमध्ये. हाऊ मेनी शर्ट्स हॅज ही बॉट फॉर मी. मीना कसे गाणे गात होती. क्रिया चालू आणि होती म्हणजे पास्ट कंटिन्युअस. कसे, डब्ल्यू शब्द हाऊ. हाऊ वॉज मीना सिंगिंग अ सॉन्ग. 15, तुझा आवडता खेळ कोणता आहे. आता विच वापरायचे. विच इज युअर फेवरेट गेम और विच इज युअर फेवरेट स्पोर्ट. नेक्स्ट, आम्ही किती वेळ अभ्यास करतो. आता किती वेळ वेळाचा संबंधित आहे, तर हाऊ लाँग डू वी स्टडी. आणि अंतराचा संबंध असता, तो किती चालतो, किती अंतर चालतो. हाऊ फार डज ही वॉक. इथं वेळसाठी हाऊ लाँग वापरतात आणि अंतरासाठी हाऊ फार असं वापरतात. नेक्स्ट, शरद कोठे पोहोचलेला होता. पोहोचला म्हणजे सिंपल पास्ट आणि पोहोचलेला होता म्हणजे परफेक्ट पास्ट. वेअर हॅड शरद रिच्ड, परफेक्ट पास्ट आहे. राहुल उद्या काय खात असेल. खात आणि असेल हा फ्युचर कंटिन्युअस आहे. क्रिया चालू आहे भविष्यामध्ये, क्रिया भविष्यात चालू असेल. व्हॉट विल राहुल बी इटिंग. फ्युचर कंटिन्युअस हा बोलण्यासाठी, प्रश्न बनवण्यासाठी नेहमीच कठीण असतो. याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाली पाहिजे.
हजारो वाक्य फीचर कंटिन्युअसचे घ्या, वाक्य बनवा, निगेटिव्ह बनवा, व्हर्बल बनवा आणि WH बनवा. वेअर विल ही बी प्लेईंग, हाऊ विल ही बी वर्किंग, व्हॉट विल ही बी इटिंग, अशा प्रकारचा सराव आवश्यक असतो स्पीकिंगसाठी. त्यांनी काय पाहिले, साधा वाक्य आहे, साधा प्रश्न आहे, ला लिहिलेलं आहे, सिम्पल पास्ट आहे. त्यांनी काय पाहिले, व्हॉट डिड दे सी. सचिन कोणाचे पुस्तक वाचतो, हुज बुक डज सचिन रीड, ही डझंट नो. आता हा डज निगेटिव्हमध्ये वापरण्यासाठी खूप सराव करावा लागतो. विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण तृतीयपुरुषी करता येताना यस लावतो आपण, पण तो निगेटिव्ह करताना बरेच मुलं डोंट म्हणून टाकतात. तर करता सचिन आहे, हुज बुक डज सचिन रीड, ही डझंट नो. भारताचे संरक्षण हिमालय करतो. इथे हिमालय करताय, तो जर पुढे घेतला तर हिमालय प्रोटेक्ट्स इंडिया असं होईल. आणि भारताचे संरक्षण हिमालयाकडून केले जाते असं जर असेल तर हा पॅसिव्ह होईल. इंडिया इज प्रोटेक्टेड बाय हिमालय असं होईल. परंतु इथे हिमालयच करताय, हिमालय प्रोटेक्ट्स इंडिया, द हिमालया म्हणा. राहुल दरवाजा उघडतो, पहिला सेन्स सिम्पल प्रेझेंट. राहुल ओपन्स द डोअर, आणि मांजर आत जाते, अँड कॅट एंटर्स. आणि तिसरं वाक्य, हे मी पाहिले, आय सॉ दिस. 3 भाग केले आपण. राहुल ओपन्स द डोअर, कॅट एंटर्स इन, आय सॉ दिस. सर त्याला जाऊ द्या आणि मला खेळू द्या. इथं द्या आला शेवटी तर ते लेटचं वाक्य होऊन जातं. लेटचा उपयोग पण आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतला आहे, तो पण बघा. लेट हा स्पीकिंगमध्ये फारच महत्त्वाचा आहे. आणि स्पीकिंगची सुरुवात इम्परेटिव्हनेच करतात लहान मुलं. इन अ लँग्वेज लर्निंग प्रोसेस चाइल्ड लर्न्स फ्रॉम इम्परेटिव्ह. ये, जा, घे, दे, बस, अशा प्रकारे. मग इथे आज्ञा करायला सांगितली म्हणजे दिलेली आहे, दुसऱ्याकडून क्रिया होते, क्रिया करू द्या असा अर्थ होतो. आणि सरांना आपण सांगितलेले आहे, सर लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. म्हणजे क्रिया सर करत नाही, परंतु क्रिया त्याला करू द्या असा सेन्स आहे. अँड लेट मी प्ले, मला खेळू द्या. कृपया मला तुझे नाव कळेल का. कुड यू नो युअर नेम प्लीज, किंवा तुझं नाव कळेल का मला. इथे शब्द जरी काढून टाकला तरी चालेल, कारण विचारणार आपणच आहे. हा प्लीज शेवटी घेतला तरी चालेल, किंवा प्लीज अगोदर घ्या. प्लीज कुड मी नो युअर नेम असं होईल, किंवा साधं होईल असे आपण बोलतो, मे आय नो युअर नेम प्लीज. एक हंबल रिक्वेस्ट असते, ती पोलाईट रिक्वेस्ट असते. 25 झाडावर किती पक्षी आहेत. आता हे जे 33 वाक्य घेतले, याचा खूप विचार करून हे 33 वाक्य घेतलेले. याच्यात सर्व चेहरे बरेच चेहरे कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आहे. हे काही सहजपणे वाक्य घेतलेले नाहीत, त्याचा विचार करून प्रत्येक छटा त्याच्यात आली पाहिजे असे वाक्य घेतलेत. आता इथे झाडावर किती पक्षी आहेत. आता इथे सब्जेक्ट नाही आहे, तर तिथे डमी सब्जेक्ट घ्यावा लागतो आपल्याला. हाऊ मेनी बर्ड्स आर देअर ऑन द ट्री. आता मुंबईमध्ये कापड गिरण्या आहेत, मग आपण इन मुंबई कॉटन मिल्स असं वाक्य चालेल का, नाही चालणार. मग देर हा डमी सब्जेक्ट आपण घेतो. देर आर मेनी कॉटन मिल्स इन मुंबई. हॉलमध्ये 2 पंखे आहेत, मग 2 फॅन्स इन हॉल असं वाक्य चालेल का, नाही. देर करता घ्यावा लागतो. देर आर 2 फॅन्स इन द हॉल. आणि प्रश्न विचारता हाऊ मेनी फॅन्स आर देर. आर देरचा प्रश्न, देर आरचं उत्तर. ही समीकरणं आहेत, सुरुवातीला लक्षात ठेवायला पाहिजे. आता झाडावर किती पक्षी आहेत.
हाऊ मेनी बर्ड्स आर देअर ऑन द ट्री. या हाऊ मेनीची पुढे आपल्याकडे साधारणपणे 400-500 प्रश्न आपण केलेले. तो पण एखाद दिवशी तो भाग घेऊ आपण. फक्त हाऊ मेनीचे प्रश्न आणि हाऊ मचचे प्रश्न याची तुलना करताना तो हाऊ मेनी आणि हाऊ मच आपल्याला समजतो. किती प्रश्न आला तर हाऊ मेनी किंवा हाऊ मच वापरतो आपण, काउंटेबल किंवा अनकाउंटेबल. मग हाऊ मेनी बर्ड्स आर देअर ऑन द ट्री असं होईल याचं. मी कोण आहे, हू ॲम आय, किंवा तू कोण आहे, हू आर यू. ती कोण आहे, हू इज सी. हे लहान लहान प्रश्न 100-200 प्रश्न हे मुलांनी सर्वनाम बदलून बदलून घ्यायचे असतात. हू ॲम आय आणि तो कोण आहे आणि हू इज ही. हू ॲम आय अँड हू इज ही. नेक्स्ट 27. काय लिहिले गेले. आता मुलांना वाटेल की गेले सिंपल पास्ट आहे. तसं नाही. इथे क्रिया करणारा कोण आहे, क्रिया करणाराच दिलेला नाही म्हणजे पॅसिव्ह कंस्ट्रक्शन आहे ते. आणि ला लिहिलेलं म्हणजे सिंपल पास्टचं आहे. सिंपल पास्टचं पॅसिव्ह करताना वॉज वेअर हे आपण हेल्पिंग वर्ब घेतो. व्हॉट वॉज रिटन आणि टेल मी दुसरं आज्ञार्थी वाक्य. व्हॉट वॉज रिटन टेल मी. आणि असं जर काय लिहिलं जात आहे हा चालू काळाचा पॅसिव्ह आहे. व्हॉट इज बिंग रिटन, लेट मी नो, मला कळू द्या. अशा वेगवेगळ्या छटा बदलून साधारण 50,000 वाक्यापर्यंत जर विद्यार्थी पोहोचला तर त्याला सहजपणे भाषा येते आणि भाषा बोलायला पण त्याला आनंद वाटतो. तो वेगवेगळे अँगल बदलून वाक्यरचना करत असतो आणि एकच सिच्युएशन वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगत असतो. व्हरायटी तो वापरतो. 28. कुठे जावे व कसे जावे. आता हे शॉर्ट क्वेश्चन आहे. कुठे जावे, व्हेअर टू गो अँड हाऊ टू गो. आय डोंट नो. आता शॉर्ट क्वेश्चनमध्ये आपण करता घेत नाही. करता तिथं गृहीत धरलेला असतो आपण. आता जावे, यावे, घ्यावे, द्यावे हा शूड वापरतो जेव्हा करता असेल तेव्हा. वेअर शुड ही गो, वेअर शुड आय गो. करता येते म्हणून आपण शूड वापरला. परंतु करता जेव्हा नसतो, करता गृहीत धरलेला असतो, मग तो शॉर्ट क्वेश्चन होऊन जातो. त्याचं वेअर टू गो, हाऊ टू गो, व्हाय टू गो, हाऊ मच टू इट, व्हॉट इज टू बी रिटन पॅसिव्ह कंस्ट्रक्शन, व्हॉट टू राईट, वेअर टू स्टे, वेअर टू पार्क व्हेकल्स, टेल मी. अशा प्रकारचे शॉर्ट क्वेश्चन पण आपल्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये झालेले आहे, ते बघा. त्याच्याने अनेक प्रकारचे शॉर्ट क्वेश्चन्स आपल्याला सवय होते. कुठे जावे, कसे जावे मला माहीत नाही. वेअर टू गो अँड हाऊ टू गो आय डोंट नो. काय लिहिले जात आहे. आता फारच कॉम्प्लिकेटेड प्रश्न असतो आणि चालू काळातलं पॅसिव्ह वापरणं ही चांगली कला असते बोलणाऱ्याकडे. फार कमी लोक असतात की चालू काळाचं पॅसिव्ह वापरतात आणि जर कोण वापरत असेल तर समजायचं की हा व्यक्ती फार मॅच्युअर आहे. काय लिहिले जात आहे. व्हॉट इज बिंग रिटन, लेट मी सी, मला पाहू दे. लेटचा उपयोग केला आपण. व्हॉट इज बिंग रिटन, लेट मी सी असं होईल. आणि याला पॅरलल वाक्य आपण बऱ्याच वेळेस काय करतो की तू काय लिहित आहे इथे त्याला महत्त्व देतो आपण कर्त्याला. परंतु जेव्हा कर्तापेक्षा जी क्रिया महत्त्वाची असेल की फार वेगळी क्रिया त्यावेळेस आपण कर्ता बाजूला ठेवतो आणि व्हॉट इज बिंग डन, काय केलं जात आहे. आता करणारा तो माहिती आहे आपल्याला, करणारा तो गृहीत धरलेला आपण. जेव्हा कर्ता गृहीत असतो आणि कर्त्याला क्रियापेक्षा कमी महत्त्व असतं. व्हॉट इज बिंग रिटन किंवा व्हॉट इज बिंग डन, काय केलं जात आहे. तसं हा कठीण प्रश्न आहे, याची प्रॅक्टिस व्हायला हवी. काय लिहिले जात आहे. व्हॉट इज बिंग रिटन, लेट मी नो. 30. कोण निवडला जाईल. पुन्हा पॅसिव्ह कंस्ट्रक्शन आहे. हू विल बी इलेक्टेड अँड व्हेन विल ही बी इलेक्टेड. आता क्वेश्चनिंग तर कठीण असतंच, परंतु त्याच्यात पॅसिव्हमध्ये अजून क्वेश्चनिंग करणं म्हणजे हे खूप प्रॅक्टिसचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी पॅसिव्ह करायचं. पॅसिव्ह क्वेश्चनिंग पण एक लेक्चर आपलं झालं आहे, ते पण बघा. ते आपण हिंदीमध्ये केलेलं आहे पॅसिव्ह क्वेश्चनिंगचं. 31. येथे नोकरांना रोज पगार दिला जातो. क्रिया करणारा नाही आहे इथे म्हणजेच पॅसिव्ह आहे. आणि 2 ऑब्जेक्ट आहे. सॅलरी इज गिवन टू द सर्वंट्स हिअर डेली. हे एक झालं. येथे नोकरांना रोज पगार दिला जातो.
आणि सर्वंट्स आर गिवन सॅलरी डेली हिअर. दोन्ही कर्म आपण पुढे घेऊन 2 वाक्य बनवली. जेव्हा 2 कर्म असतात वाक्यामध्ये तेव्हा 2 पॅसिव्ह होतात. आता उदाहरणार्थ आय गेव हिम अ पेन. आता मी दिला, काय दिला? पेन. कोणाला दिला? त्याला. 2 कर्म आहेत, काय आणि कोणाला. मग द पेन वॉज गिवन टू हिम, हे एक झालं. आणि आता ही वॉज गिवन अ पेन, ही अगोदर घेतला, ही वॉज गिवन अ पेन. दुसरं पेन वॉज गिवन टू हिम. जेव्हा आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट पुढे घेतो तेव्हा टू टाकावा लागतो आपल्याला पॅसिव्ह करताना. पेन वॉज गिवन टू हिम, इथे टू आपण ॲडिशनल टाकतो. आणि जेव्हा दुसरा ऑब्जेक्ट घेतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणाला, त्यावेळेस टू टाकत नाही. ही वॉज गिवन अ पेन. तसं आहे 32, माझा पेन मला द्या, तिचा पेन तिला द्या. आता मी, माझे, मला, तू, तुझे, तुला हे सर्व शब्द आपल्याकडे पाहिजे. आय द्वितीय विभक्ती, मी, मला, माय, माझे, माईन, माझे, असं. ही, हिज, हर, हर्स, अशा प्रकारे. माझा पेन मला द्या. गिव मी माय पेन, तिचा पेन तिला द्या, तिचा पेन त्याला द्या. गिव हिम हर पेन, असं होईल. 33 लास्ट. मी मुलगा पाहिला, सिम्पल पास्ट. आय सॉ अ बॉय, कॉमा, ज्याचे नाव राजू होते, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आय सॉ अ बॉय हुज नेम वॉज राजू. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग आहे. परंतु हा भाग समजण्यासाठी काही अडचणी असतील किंवा इतर काही वाक्य मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करायचे असतील, त्यासाठी यूट्यूबवर जा आणि HGG इंग्लिश टीचर चॅनल किंवा HGG इंग्लिश टीचर हे सर्च करा. यूट्यूबवर हे नाव टाका, सर्च करा, तर तुम्हाला सर्व जे काही 90, 95, 98 व्हिडिओज असतील ते तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये टेन्स, काही सर्व विषयाचे आपले व्हिडिओज आहेत, ते बघा आणि मग तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचा भाग पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.